श्री क्षेत्र मार्लेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगाच्या एका कडेकपारातील शिखरावर वसलेले भगवान शिवशंकराचे एक प्रसिद्ध स्वयंभू व जागृत असे देवस्थान आहे। सदर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर निसर्ग संपन्न व खूप सुंदर आहे। मार्लेश्वराचे प्रमुख आकर्षण म्हणजे येथील गुहेतील प्राचीन अशी स्वयंभू मूर्ती। तसेच मंदिराच्या मागील बाजूस काही मिनिटाच्या अंतरावर भारमाई वाहणारा एक धबधबा आहे। हा धबधबा धारेश्वर धबधबा या नावाने ओळखला जातो। पावसाळ्यात हे ठिकाण अत्यंत सुंदर दिसते। त्यावेळी येथे अनेक लहान मोठे धबधबे कोसळत असतात। पावसाळ्यात येथील दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते। मार्लेश्वर मंदिर हे रत्नागिरी शहरापासून 60 किलोमीटर अंतर आहे व संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतर आहे। मुंबईवरून हे अंतर साधारणतः 330 किलोमीटर अंतर आहे। पण इथे ट्रेनने यायचे असेल तर मार्लेश्वर नजीक 2 रेल्वे स्टेशन आहेत। पहिलं रेल्वे स्टेशन संगमेश्वर रोड व दुसरं रत्नागिरी रेल्वे स्टेशन। रेल्वे स्टेशन पासून तुम्ही पुढे एसटी महामंडळाच्या बसने या खाजगी वाहनाने मंदिरापर्यंत येऊ शकतात। नमस्कार मित्रांनो, मी योगेश पवार या आपल्या मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मी आज आलो आहे मार्लेश्वर देवस्थानाला, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील। आणि माझ्या मागेचे जी कमान दिसते त्या कमानातून आत तुम्ही प्रवेश केल्यानंतर समोर ते मार्लेश्वराचं मंदिर आहे। थोडं ट्रेक करून आपल्याला जायला लागेल। आणि माझ्या डाव्या हातालाच इथं वॉशरूम आहे। तुम्हाला जर वॉशरूमला जायचं तर तुम्ही ते जाऊ शकतात। आणि समोर पार्किंग आहे। आज सोमवार असल्यामुळे आणि ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे खूप गर्दी आहे। त्यामुळे पार्किंगवरून दिसून येत असेल की दोन्ही बाजूला लांब लांब गाड्या पार्क झालेल्या आहेत। आणि सुट्टी असल्यामुळे लोकांनी त्या संधीचा फायदा घेऊन श्री मार्लेश्वराच्या दर्शनासाठी लोक आलेले दिसून येतात आपल्याला। आता आपण वरती जाऊया। वरती जाऊन तुम्हाला दाखवूया की कशा प्रकारे आपण दर्शन करणार आहोत। इथे आम्ही आमची गाडी पार्क केलेली आहे। गाडी पार्क करून आम्ही दर्शनाला चाललो आहोत। मंदिरामध्ये प्रवेश करायच्या अगोदर तुम्हाला काही स्टेप्स आहे, म्हणजे थोडासा ट्रेक आहे। पायऱ्या चढून तुम्हाला पुढे वरती मंदिरात जायचे। थोडा 15 मिनिट ते अर्धा तासाचा ट्रेक करायला लागेल। हे तो स्टॉल आहे, तिथं तुम्ही नाश्ता करू शकतात, पेटपूजा करू शकतात। मंदिरात प्रवेश करताना डाव्या हाताला संपूर्ण स्टॉल आहे। श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ। आता आपण आपला थोडासा ट्रेक चालू झालाय, म्हणजे पायऱ्या चढून आपल्या वरती मंदिरात जायचे। ट्रेस कुठे आलाय तू? मार्लेश्वरला? आता ह्याला घेऊन आपल्याला पायऱ्या चढायचे। अरे ओका चालणार नाहीये। बघूया, 2:15 वाजले। आताशी आपण चालायला सुरुवात केली। किती टाइम लागतो बघूया। वरती गेला आपण महादेवाचे दर्शन घेऊया आणि या मार्लेश्वर देवाच्या स्थानाबद्दल
माहिती प्राप्त करून घेऊया आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आमचा श्रेयस चालत आलाय, त्याला गाडीची रिश्वत दिली बायकोने. गाडी हातात दिल्यानंतर त्याने चालायला सुरुवात केलं. नानाची रिक्षा दिली. ते मार्लेश्वर देवस्थान जे आहे त्याला मार्लेश्वर नाव कशावरून पडलं त्या बाबतीत एक असं बोललं जातं की इथले जे स्थानिक लोक असे बोलतात की हे मंदिराच्या पायथ्याशी मारल म्हणून गाव आहे आणि मारल गावाचे दैवत भगवान शिवशंकर. मारल गावाची दैवत म्हणून इथं मार्लेश्वर असं पडलं आहे असे इथले लोक बोलतात. मंदिराच्या दोन्ही बाजूने असे उंच असे डोंगरकडे आणि त्याच्या मध्यभागी हे मंदिर आहे. खूप सुंदर असे दृश्य. फायनली मी मंदिरापाशी पोहोचलो. तिथून 7-8 पायऱ्या उतरल्यानंतर मंदिर आहे आणि आपण अर्ध्या तासामध्ये वरती आलो. तर आता आपण जाऊया मंदिरापाशी. आज सोमवार असल्यामुळे आणि लगातार 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी खूप आहे. आम्ही आहोत रांगेमध्ये. आता कमीत कमी रांगेमध्ये अर्धा तास लागेल अशी शक्यता आहे. तरी बघूया आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही काय माहीत नाही. जवळपास गेलं आपण समजेल आपल्याला आतमध्ये कॅमेरा घेऊन जाता. मंदिर गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला असलेल्या श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन मग आत प्रवेश केला जातो. हे प्रवेशद्वार 3 ते 3.5 फुटाचे असल्याने येथे वाकून मग आत प्रवेश केला जातो. आपल्या भारत देशात प्रत्येक धार्मिक स्थळामागे काही ना काही आख्यायिका आहे. तशीच या मंदिरावर देखील आहे. मारल गावाचे दैवत म्हणून या स्थानास मार्लेश्वर या नावाने ओळखले जाते. इसवी सन 1800 मध्ये आंगवलीचे सरदार आनेराव साळुंके हे शिकारीसाठी येथील जंगलात गेले असता त्यांना एक शिकार दृष्टीस पडली. मात्र ती त्यांना पाहताच पळू लागली. साळुंके देखील त्या शिकारी मागे पळू लागले. पुढे ती शिकार एका गुहेत शिरली व गुहेत शिरताच एक दगड गुहेवर पडून गुहेचे दार बंद झाले. सरदार साळुंके याने गुहेवरील दगड जसा बाजूला गेला तसे त्यांना समोर मार्लेश्वराचे दर्शन झाले. साळुंके यांना ज्या दिवशी मार्लेश्वराचे दर्शन झाले तो दिवस मकर संक्रांतीचा असल्याने दर मकर संक्रांतीला येथे खूप मोठा उत्सव भरतो. या दिवशी देव मार्लेश्वर व साखरप्पा येथील गिरिजादेवी यांचा विवाह सोहळा खूप थाटामाटात व भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. मार्लेश्वर मंदिराचा गाभारा हा गुहा स्वरूपाचा आहे. गुहेत प्रवेश केल्यावर एक मार्लेश्वराची आणि दुसरी मल्लिकार्जुनची अशा 2 स्वयंभू शिवपिंडीचे आपल्याला इथे दर्शन होते.
आपलं दर्शन झालेलं आहे. हे आपल्या मागे जे दिसतंय तिथंच ते मार्लेश्वर देवस्थान आहे आणि तिथून थोडं खाली आलो एक धबधब्याकडे रस्ता जातो आणि त्या धबधब्याच्या रस्त्याकडे आता आपण जाणार आहोत. बघूया, आता हिवाळा चालू आहे त्यामुळे अजून पण थोडंफार पाणी आहे, तर आपण आता तिथं जाणार आहोत. समोर जो आपला धबधबा दिसतोय तिथं आपण जाणार आहोत. छोटासा ट्रेक करत, जास्त लांब तरी वाटत नाही तरी बघूया. रस्त्या पूर्ण दगडा आहे, पूर्ण खडक आहे. खडकावरून आपल्याला जायचे. पावसाच्या दिवसामध्ये इथं शक्य नाही कारण इथं पूर्ण पाणी भरलेलं असतं आणि हा जो धबधब्याचा फ्लोर आहे तो खूप जास्त असतो. तर मग आता हिवाळा असल्यामुळे पाणी नसल्यामुळे आपल्याला तिथे जाता येत आहे. वरती गगनगिरी महाराजांचा आश्रम आता तिथं आपण जाऊया आणि दर्शन घेऊया आणि दर्शन करून आपण धबधब्यापाशी जाऊया. हे माझ्या मागेच आहे श्री परमपूज्य श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम. तिथं पहिला आपण दर्शन घेऊया. आणि हे बाजूला श्री दत्तांचं मंदिर. हे दत्तांचं मंदिर. गगनगिरी महाराजांचे मूर्ती असं वाटतं की साक्षात ते इथं बसलेले आहेत आणि हे दत्तगुरूंचं स्थान. आता आपण जाऊया धबधब्यापाशी. काही क्षणात आपण धबधब्यापाशी पोहोचणार आहोत. मला लय उत्सुकता लागली आहे. काही क्षणात आपण धबधब्यापाशी पोहोचणार आहोत. धबधब्याच्या आजची खूप जवळ आलो आपण, बघू शकतात. एकूणच लोक खूप खडकाळ असा रस्ता आहे त्यामुळे चालताना थोडी सावधगिरी बाळगायची. आणि आपल्या मागे हा धबधबा. अखेरकार आपण इथं पोहोचलो आहोत. फायनली आपण धबधबा गाठलाय आपला. अतिशय सुंदर असे सह्याद्री आणि हे मार्लेश्वरातील धबधबा बघू शकतात. पण आता जाऊया तिथं. हा बघा माझ्या मागे हा धबधबा बघू शकता तुम्ही. सुंदर असं सह्याद्री आणि हे मार्लेश्वराचा धबधबा खूप सुंदर. आपण धबधब्यापाशी जाऊया आता. अजून थोडा जवळ जाऊन शूट करायचा प्रयत्न करूया. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे, तर आपल्याला परत मुंबईला जायचं आहे त्यामुळे
थोडाफार शूट करून आपण तिथून परत निघूया. ते पूर्ण खडकाळ आहे. मार्लेश्वर मंदिराच्या मागील बाजूस काही पायऱ्या उतरून गेल्यावर या धबधब्याकडे येता येते. हा धबधबा धारेश्वर धबधबा या नावाने ओळखला जातो. तिन्ही बाजूने डोंगराने वेढलेल्या जागी हा धबधबा असून तो 200 फूट उंचीवरून खाली कोसळतो. पावसाळ्यात या भागात अनेक छोट मोठे धबधबे कोसळत असतात, त्यामुळे त्यावेळेचे दृश्य खूपच नयनरम्य असते. आता आपण निघालो परतीच्या मार्गावर. खूप उशीर झालाय. 5 वाजले. आपल्या इथून परत मुंबईला जायचे आणि आपल्या घरचे सर्व खाली पार्किंग पैसे आपली वाट बघतात. तरी आपलं जेवढं शूट करतं तेवढं आपण केलेलं आहे. बघूया. आजचा व्हिडिओ आपण इथं संपवत आहोत. श्री क्षेत्र मार्लेश्वर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असलं आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.